लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बालाजी ॲग्रोटेक गोपा कापूस जिनिंग प्रेसिंगला अचानक लागली आग। लागलेल्या आगीत कापूस जळून खाक, लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज। गंगाखेड ते लोहा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या गोपा शिवारातील बालाजी ॲग्रोटेक गोपा या कापूस जिनिंग प्रेसिंग मधील कापसाच्या गंजीला सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। दुपारी 3 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नाही। लोहा ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर गोपा शिवारात बालाजी ॲग्रोटेक गोपा या जिनिंग प्रेसिंगला सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास कापसाच्या गंजीला अचानक आग लागली। कापसाला लागलेली आग पसरत गेल्याने कापसाच्या गठांडला सरकच्या ढिगाला आग लागली। कापूस प्रेसिंग करणाऱ्या मशीनला आग लागली। वाऱ्यामुळे ही आग सर्व जिनिंगमध्ये पसरली। कापसाच्या गंजीला आग लागल्याचं येथील व्यवस्थापकाला समजलं। त्यांनी या घटनेची माहिती मालकाला दिली। आग आटोक्यात आणण्यासाठी प्रथम गंगाखेड येथील नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आलं। एका अग्निशमक दलाला आग आटोक्यात येत नसल्याने लोहा नगरपालिका, पालम, अहमदपूर, जिल्हा लातूर नगरपालिका, अग्निशमक दल, परळी, पूर्णा, परभणी येथील अग्निशमक दल बोलावण्यात आले। अशा 7 अग्निशमक दलामार्फत आग आटोक्यात आणण्यासाठी 4 तास अथक प्रयत्न करत होते। सायंकाळी 5 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली। सलग 5.5 तासानंतर 7 अग्निशमक दलांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत कापूस, गठण केलेला कापूस, सरकी जळून भस्मसात झाली आहे। आग कशाने लागली याचं कारण अस्पष्ट आहे। तसेच नुकसानीचा आकडा बाहेर आला नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।